आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. काम करणाऱ्या मुलाला का डावलं असेल आणि माझ्या विरुद्ध जे तिकीट दिलेलं आहे त्यांचा भाजपशी काही एक संबंध नाही आहे. याच्या अगोदर आम्ही भाजपचे सदस्य आम्ही केले, पदवीधरची नोंदणी मी स्वतः केली. एवढं सगळं करत असताना बूथचं नियोजन आम्ही केलं. लोकसभा विधानसभेमध्ये आम्ही मतदानसाठी महायुतीला जेवढं मदत करता येईल तेवढी आम्ही केली. आणि आता अचानक आमचं तिकीट डावलल्यामुळं आम्हाला पण काही समजलं नाही की आमचं तिकीट का डावललं, किंवा आर्थिक परिस्थितीचं बघून त्यांनी जर डावललं असेल तर ते पण विचार करण्यासारखं आहे. आणि ठराविक जणांनी मला मेसेज पण येत आहेत की तुमचं तिकीट डावलण्याचं कारण काय. ते कारणच मी कुणाला सांगू शकत नाही, अशी माझी परिस्थिती झाली. आता एवढे फोन यायला लागलेत मला की त्याचं कारण काय, पण कारण काय मी समजू शकलो नाही. कारण काय हे आता जे सगळं नियोजन तिकिटाचं लावत आहेत त्यांनाच ते कारण माहीत असेल. हे आता माझ्यावरून दिसतच पैसेच महत्वाचे आहेत, उमेदवार महत्वाचा नाही. कारण की तळागाळातलं उमेदवार आम्ही म्हणजे तळागाळात जाऊन आम्ही लोकांची कामं केलेली आहेत, गेली 10 वर्ष झालं. पण आता परिस्थिती बघितली तर पैसेवाल्याला तिकीट दिल्यामुळं हेच म्हणावं लागेल. आता मी प्रभाग क्रमांक 15 मधून सर्वसाधारण महिलामधून माझ्या बायकोला तिकीट मागितलं होतं. आम्ही जवळपास आता 8 वर्ष झालं मी भारतीय जनता पार्टीचं सदस्य म्हणून, मंडलाध्यक्ष म्हणून मी काम केलं. पण आम्हाला 8 वर्ष काम करताना आमच्याकडून बूथ लेवलला, शक्ती केंद्र लेवलला, प्रत्येक लोकसभा विधानसभा निवडणुकीला, पोटनिवडणुकीला आमच्याकडून तुम्ही उमेदवार आहे या पद्धतीनं काम करा आणि तुम्हाला आम्ही तिकीट देऊ अशा पद्धतीनं त्यांनी काम करून घेतलं. पण आता जेव्हा इलेक्शनचं वातावरण चालू झालं त्यावेळेपासून आम्हाला चालू केलं की इथं पैसे असतील त्यांना तिकीट दिलं जाणार, किंवा तुमच्याकडे पैसे खर्च करायची कपॅसिटी असेल तरच आम्ही तुम्हाला तिकीट दिलं जाणार. पण इथं आम्हाला एकंदरीत असं दिसून येते की सर्वसामान्य कार्यकर्त्याकडून काम करून घेऊन तिकीट देताना पैसेवाल्या लोकांना तिकीट दिलं गेलेलं आहे. आणि हे पैसेवाले जे उमेदवार आहेत त्यांना स्वतःच्या बूथचं क्रमांक पण सांगता येत नाही, किंवा बूथ लेवल कुठे आहे काय आहे हे पण बोलू शकत नाहीत. आणि घराणेशाही असणाऱ्या कुटुंबाला इथं तिकीट दिलं गेलेलं आहे. एका घरात 2 तिकीट देणं हे पक्षाला म्हणजे आम्हाला बरोबर वाटत नाही. प्रभाग नंबर 15 रायांपुरी तिथून आमच्या महिला म्हणजे ओपन महिला म्हणजे आमच्या पत्नीला इच्छुक होतो. मी 15 वर्ष भाजपचं काम करतो. कुठलीही आमदारकी खासदारकी असून दे आम्ही आमच्या बूथवर पक्षाने जो उमेदवार दिला त्या पक्षाच्या उमेदवाराला आम्ही मतं आमच्या बूथवर चांगले दिलेले आहेत. आणि हे करून पण आम्हाला आता ह्या घडीला आम्हाला पक्षाने डावललं आहे हे आम्हाला खंत आहे. आणि जे आता उमेदवार दिले आहेत त्यांना 2 ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे. म्हणजे 15 आणि 16 मध्ये एकाच घरामध्ये 15 आणि 16 मध्ये उमेदवारी तुम्ही दिलेली आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कार्यकर्ता नकोच आहे. हो ते कार्यकर्ता तुम्ही कार्यकर्ताच मग ठेवणार आहे. कार्यकर्त्यांना तुमच्या मागणंच फिरायचं. कार्यकर्त्यांना कधी मोठं व्हायचं नाही. तुमच्याकडे पैसे नाही आहेत, तुम्ही ताकद लावू शकत नाही पैशाची, हे असं आम्हाला सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळं आम्हाला ही मोठी खंत आहे. काय वाटतं? मी भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक 12 मधला आणखी एक प्रबळ दावेदार माझी बहीण होती. आणि आम्ही गेली 10 वर्ष अत्यंत निष्ठेनं भारतीय जनता पार्टीचं काम करून कमळ हे प्रभागात घरोघरी पोचवलेलं आहे. महालक्ष्मी मंदिरसारख्या परिसरात देशातला नंबर 1 असलेला पक्ष महालक्ष्मी मंदिर परिसरात त्याचं एकही उमेदवार नाही असं कसं होऊ शकते. जीवाचं रान करून हिंदुत्व आम्ही आणि जे काय पक्षाची धोरणं असतील, जे काय पक्षाने दिलेले आमचे काम असतील हे सगळी तळागाळापर्यंत आम्ही पोचवलेले आहेत. जेवढं नगरसेवकानं काम केलेलं नाही तेवढं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यानं काम करायला. मग तिथं असू दे, आमच्या माध्यमातून असू दे, अतुलच्या माध्यमातून असू दे, रश्मिताईंच्या माध्यमातून असू दे, जुगदार मॅडमच्या माध्यमातून असू दे, आम्ही सगळ्यांनी इतकं त्यासाठी कष्ट घेतलेले आहेत, इतके कष्ट घेतलेले आहेत की नगरसेवक जेवढा निधी आणत नाही तेवढा निधी आम्ही इथं आणलेला आहे. आणि ह्या निधी आणून सुद्धा जर त्याने आम्हाला पक्ष कमळ चिन्हच त्यातनं 12 नंबरमधनं जर काढून टाकलं असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कुठली नाही. कमळ चिन्ह हे त्यांनी पुसलेलं आहे आणि याचा मी निषेध करतो.
आमच्या चारी कोण ज्यांनी उमेदवारी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ज्यांनी मागितलेली आहे त्यांना जर उमेदवारी मिळत नसेल तर ही दुर्दैवाची बाब आहे. आणि एक कार्यकर्ता सक्षम पक्षाला मिळू शकत नाही, कारण पक्षानं 63% मतदान भारतीय जनता पार्टीला जेव्हा इथला उमेदवार होता तेव्हा 63% मतदान ह्या प्रभागातून दिलेलं आहे. म्हणजे कार्यकर्ते सक्षम असल्याशिवाय हे मतदान पडलं काय? कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरोघरी कमळ पोचवल्याशिवाय हे मतदान पडलं काय? मग ही कार्यकर्त्यांची खंत आहे की कमळ तुम्ही पुसून टाकताय, असं कसं काही शक्य आहे? पण मी आता इथं सांगतो, नेत्यांनी जरी कमळ पुसलं असलं, कार्यकर्ता हा कमळ जिवंत ठेवणार आणि स्वतःच्या जीवावर हिंदुत्व हे इथं पेरणार. आणि महालक्ष्मी मंदिर प्रभागामध्ये भारतीय महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.